नमस्कार, मी अमृता आकाश. मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमात आपले स्वागत. आज आपण डॉक्टर चेतन नरके, कोल्हापुरातलं नाव जगात भारी याविषयी चर्चा करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर चेतन नरके. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण सरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर चेतन नरके यांनी आपलं उच्च शिक्षण परदेशात पूर्ण केलंय. जगभरातील विविध देशातील बहुराष्ट्रीय कंपन्यात उच्च पदावर काम करण्याचा त्यांचा अनुभव घेऊन ते भारतात परतले. कृषी, पशुसंवर्धन, सहकार, बँकिंग, शिक्षण अशा विविध क्षेत्रात ते कार्यरत आहेत. या क्षेत्रातील विविध विषयांवर वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधित्व त्यांनी केलंय. आशियातील नामवंत अर्थतज्ञ म्हणून ते प्रसिद्ध आहेत. सध्या ते थायलंड सरकारच्या वित्त मंत्रालयाचे वाणिज्य सल्लागार, इंडियन डेअरी असोसिएशनचे संचालक, महाराष्ट्रातील नामवंत गोकुळ दूध संघाचे संचालक, युथ डेव्हलपमेंट बँकेचे चेअरमन, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या आंतरराष्ट्रीय रिलेशनशिप कमिटीचे को चेअरमन, कुंभी कासारी शिक्षण संस्थेचे संचालक अशा विविध संस्थांच्या पदावर ते कार्यरत आहेत. तर जसं की सर, आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या मोठ्या कंपन्यांमध्ये तुम्ही काम केलंय, अगदी परदेशात 20 वर्ष तुम्ही शिक्षण घेतलंय. मात्र तरी देखील असं असताना आपण बघतो की एकदा परदेशात शिक्षण झालं तर अनेकांना तिथेच सेटल व्हायचं असतं. मात्र त्या मोहात न पडता तुम्ही भारतात परतलात आणि आपल्या राज्यात आलात आणि कोल्हापुरात तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. नेमकं हे कुठून तुमच्या मनामध्ये आले किंवा हे संस्कार नेमके कुठून मनात आले आणि याचं जर श्रेय द्यायचं झालं तर ते नेमकं तुम्ही कोणाला द्याल? अमृता मॅडम, हा जो तुम्ही प्रश्न विचारलाय तर त्याच्यामध्ये माझ्या आईचं श्रेय मला वाटतं सगळ्यात जास्त आहे. 1999 साली माझी आई वारली आणि त्याच्यावेळी तिची शेवटची इच्छा अशी होती की मी परदेशात जाऊन शिक्षण घ्यावं. कारण माझं फॅमिली बॅकग्राऊंड जे आहे ते सहकारामध्ये माझ्या वडिलांनी जवळपास गोकुळच्या माध्यमातून अरुण नरके साहेबांनी 50 वर्ष काम केलं. जवळपास 7 ते 8 लाख शेतकऱ्यांना कोल्हापूरमध्ये चांगल्या पद्धतीची अर्थव्यवस्था त्यांनी उपलब्ध करून दिली. माझे आजोबा DC नरके साहेबांनी कुडित्र्यामध्ये 179 गावांना जोडणारं कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याची प्रस्थापित केलं आणि तिथल्या सगळ्या लोकांना सुजलाम सुफलाम केलं आणि चांगला दर ऊसाच्या माध्यमातून दिला. माझ्या आईच्या साईडनं जर बघितलं तर यंत्रमहर्षी महात्मा मिस्त्री हे माझे आजोबा, त्यांनी भारतातलं पहिलं डिझेल इंजिन आणि भारतातला पहिला फिरता रंगमंच त्यांनी बनवला होता. त्यामुळे दोन्ही बाजूने देखील माझ्या रक्तामध्ये सहकार असेल, उद्योगधंदा असेल, शिक्षण असेल, या सगळ्या गोष्टी माझ्यामध्ये होत्या. आणि आईची शेवटची इच्छा ज्यावेळी होती की बाहेरच्या देशात जाऊन शिकावं, कारण आत्तापर्यंतचं वातावरण हे राजकीयदृष्ट्या असेल किंवा शेतीच्या दृष्टीनं असेल अतिशय सिक्युअर होतं आणि मुलगा स्वतःच्या पायावर उभं राहणं हे तिचं एक स्वप्न होतं. कारण कोल्हापूर हे Tier 3 सिटीमधली एक शहर येतं आणि त्या माध्यमातून मी अमेरिकेमध्ये माझ्या शिक्षणासाठी MS in कम्प्युटर सायन्ससाठी गेलो. त्यात गंमत सांगायची अशी की मी ज्यावेळी आत्तापर्यंत माझं शिक्षण हे प्रोडक्शनमध्ये झालं होतं, इंजिनिअरिंगमध्ये, आणि मला ॲडमिशन ज्यावेळी IIT मधून मिळालं तर ते ॲडमिशन होतं कम्प्युटर सायन्समध्ये. तिथं जाताना मला फक्त ईमेल पाठवण्याशिवाय दुसरं काहीही येत नव्हतं. पण तिथं जायचं होतं, आईची शेवटची इच्छा तिथं शिकायचं होतं. तिथं गेलो. तिथं गेल्यानंतर लक्षात आलं की तिथली जी मुलं होती, मग ती मुंबईची भारतातली असतील, बेंगलोरमधली असतील, हैदराबादमधली असतील किंवा ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, रशिया, ही सगळी मुलं माझ्यापेक्षा एक वेगळ्या पद्धतीनं कम्प्युटर सायन्समध्ये खूप चांगल्या पद्धतीनं करत होती आणि मला असिस्टंटशिप किंवा कुठलंही रिसर्चचा तिथं जॉब मिळालं नाही. आईचा शेवटचा शब्द होता की तिथं घरातले पैसे न वापरता शिक्षण घेणं. त्यामुळे तिथं जॉब न मिळाल्यामुळे शेवटी जिथं मी हॉस्टेलमध्ये राहायचो तिथं माझे मित्रमैत्रिणी आम्ही एकत्र राहायचो. त्यानंतर तिथं मला कॅन्टीनमध्ये भांडी घासायचा 700 लोकांचा जॉब मिळाला आणि मग शेवटी नाईलाजानं का होणार तो करावा लागला. पहिल्या दिवशी ज्यावेळी मी त्या क्लासेस संपून ज्यावेळी तिथं आलो त्यावेळी मला माझी सगळे मित्रमंडळी जेवणाला बाहेर बसले आणि मी एप्रिन घालून त्यांची भांडी जी खरकटी असतील ती बाहेर उचलायला जाणार होतो. जवळपास मला अमृता मॅडम अर्धा तास लागला ते दरवाजातून बाहेर जायला. पण तो अर्धा तास खूप मोठा होता, कारण एकदा त्या उंबरठा ओलांडल्यानंतर ज्यावेळी मी बाहेर गेलो त्यानंतर आयुष्यात कधीही मागं बघावं लागलं नाही. कारण डिग्निटी ऑफ लेबर जो असतो किंवा व्हॅल्यू ऑफ मनी असते, ह्या गोष्टी मला चांगल्या कळल्या. एवढं पण नाही तर मला तेवढ्या पैशानं माझ्या फीस भरत नव्हत्या. तर रात्री मी 12 ते 6 पर्यंत रात्री काम करायचो, पेट्रोल पंपावर काम करायचो, गाड्यावर फडकी मारलीत आणि दुप्पट पैसे मिळाल्यामुळं
त्यामुळे मी चांगल्या पद्धतीनं माझं शिक्षण, माझ्या आईचा शब्द शेवटपर्यंत मी पाळू शकलो. आणि या सगळ्या गोष्टीचं सगळ्यांना एकत्र घेऊन जाणे, हा सगळ्या गोष्टी माझ्यामध्ये लहानपणापासूनच मला सहकारातून काम करत असल्यामुळं आणि डिग्निटी ऑफ लेबर हे शेतातून मिळाल्यामुळं मला एवढंच माहिती होतं की पुढं चांगल्या पद्धतीनं काम करायचं आहे. आईची जी शिकवण होती तिच्यातून मला एक सॉफ्ट बोलण्याची पद्धत किंवा सहनशीलता हे सगळ्यात महत्त्वाचे गुण मला त्यांच्यातून मिळाले. आणि माझे वडील असतील, माझे आजोबा असतील किंवा माझ्या आईकडूनचे असतील, यांच्या सगळ्यांच्याकडून मला हे बाळकडून लहानपणापासून मिळाल्यामुळं चांगल्या पद्धतीनं मला शिक्षण घेऊन काम चांगलं करता आलं. अगदीच. आणि त्याचमुळे खरं तर परदेशात राहून किंवा परदेशात शिक्षण घेऊन देखील आज तुम्ही कोल्हापुरात देखील तितक्याच जोमाने काम करतात आणि त्याचं श्रेय अर्थात आपल्या कुटुंबालाच जातं. यानंतर आपण बघूयात की कॉर्पोरेट जगाचा जर आपण अनुभव बघितला तर तो अनुभव असलेला माणूस हा भारतात येऊन व्यावसायिक संधी शोधतो असं सहसा होत नाही. अनेक लोक आपण बघतो की सहकार क्षेत्र असेल, कृषी असेल किंवा राजकारण असेल, याकडे देखील वळताना दिसतात. काहींच्या बाबतीत तसं घडत देखील नाही. या सगळ्यावरती तुमचं मत नेमकं काय? मला वाटतं की कुठल्या विषयामध्ये काम करणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक भाग असतो. पण मला एवढंच माहिती आहे की माझं जवळपास मी आत्तापर्यंत सहकार असेल किंवा मी बँकिंग क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे, त्याच्यानंतर मी फायनान्स सेक्टरमध्ये काम केलेलं आहे, मॉर्गन स्टॅनलीमध्ये न्यूयॉर्कमध्ये काम केलेलं आहे. जर तुम्ही माझा ओव्हरऑल बायोडेटा बघितला तर स्टार्टिंगपासून म्हणजे सगळ्यात जगातले मोठे ब्रँड्स आहेत म्हणजे M&M's कन्फेक्शनरीमध्ये, स्निकर्स, बाउंटी, गॅलेक्सी हे सारखे सगळ्या ब्रँड्सचं मी नॉर्थ अमेरिकेचं नेतृत्व केलं होतं. त्याच्यानंतर मला प्रमोशन मिळालं तर मी पेट फूडमध्ये म्हणजे पेडिग्री, रॉयल कनीन, शिबा, सीझर हे सगळे ब्रँड्स असतील किंवा फूडमध्ये अंकल बेन्स यांचं एशिया पॅसिफिकचं मी पूर्ण नेतृत्व केलं होतं. जवळपास $12.5 बिलियन तो बिझनेस होता. आणि मला खूप आनंद वाटतो की या सगळ्या गोष्टीचा म्हणजे टीमवर्क असेल किंवा लोकांना एकत्र घेऊन जाणं असेल किंवा कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन, या गोष्टी मला सगळ्या व्यवस्थित चांगल्या पद्धतीने ज्या घरी बाळकडू होते त्याचा इथं चांगल्या पद्धतीने उपयोग झाला. आणि मला असं वाटतं की कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्हाला काम करताना तुमची आवड सगळ्यात महत्त्वाची आहे. आपल्याला समाजामध्ये काहीतरी परत करायचं आहे. ज्यावेळी मी इथं परत आलो त्यावेळी विचार केला आणि ह्याला कुटुंबाचा माझा पूर्ण सपोर्ट होता. माझी बायको असेल, माझी मुलं असतील, त्यांचा पूर्ण सपोर्ट होता की आजपर्यंत नरके फॅमिलीने आजपर्यंत जवळपास 3 पिढ्या समाज कल्याणामध्ये काम केलेलं आहे. आणि माझ्या अनुभवातून आणि माझी आत्ताची जी पदं आहेत, थायलंडचं वाणिज्य सल्लागार असू दे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचं पद असू दे किंवा शिक्षण क्षेत्रातून असू दे किंवा गोकुळ दूधचं असू दे, माझ्या अनुभवाचा साध्या शेतकऱ्याला, माझे तरुण तरुणी जे माझे मित्र आहेत त्यांच्यासाठी कसा त्यांच्या स्वयंरोजगारामध्ये आणि रोजगारामध्ये उपयोग होईल. त्याच्यानंतर असणारे उद्योगधंद्यामध्ये इंडस्ट्रियल कोलॅबरेशन मला कसे वेगळ्या वेगळ्या देशांबरोबर करता येतील, अशा पद्धतीने मी विचार केला. आणि परत आल्यानंतर माझा अनुभव आपल्या समाजातील लोकांना, आपल्या कोल्हापूरच्या जनतेला, माझ्या तरुण तरुणींना रोजगार आणि स्वयंरोजगारामध्ये कसं करता येईल, महिला बचत गटामध्ये कसं करता येईल, याचा पूर्ण विचार करून मी माझा अनुभव इथं द्यायला सुरुवात केली. अगदीच. मला या बाबतीत आणखीन एक विचारावंसं वाटतंय की अगदी स्थानिक पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगवेगळे पदाधिकारी किंवा वेगवेगळे जे पद आहेत ते तुम्ही भूषवलेत, त्याचा अनुभव तुमच्या पाठीशी आहे, तर तो देखील या क्षेत्रात आता काम करत असताना कसा उपयोगी पडतो? आता तुम्ही जर याचा विचार केला तर मी परत एकदा अमेरिकेचं एक उदाहरण देतो. ज्यावेळी मी छोटी मोठी कष्टाची कामं केली, त्याच्यानंतर मला जसं जसं कम्प्युटर सायन्समधलं नॉलेज यायला लागलं, तर मी शिकागो डाऊनटाऊनमध्ये ज्यावेळी जायचो त्यावेळी लक्षात आलं की एक वेबसाईट करायला त्यावेळी $5,000 घ्यायचे. आणि मग मला लक्षात आलं की हे तर नॉलेज मला येतंय, तर मी स्वतः जाऊन प्रत्येक कंपनीच्या हेडक्वार्टर्समध्ये गेलो, तिथं ₹500 त्यांची वेबसाईट बनवून दिली. आणि त्यानंतर माझी क्वालिटी जी होती वेबसाईट डिलिव्हरीची खूप चांगली होती. तिथल्या बऱ्याच कंपनींना मी स्वतः जाऊन भेटल्यामुळे त्यांना लक्षात आलं की हा मुलगा चांगल्या पद्धतीनं करू शकतो. तर मला वाटतं 2 ते 3 महिन्यामध्ये जवळपास मला 55 ते 60 कंपन्यांचा अप्रोच आला. याच्यामध्ये मी काय केलं की मी एकट्यालाच न करता मला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचा स्वभाव असल्यामुळे माझ्या मित्रांना देखील मी संधी त्यांना दिल्या आणि त्यांना म्हणलं की तुम्ही माझ्याबरोबर काम करा. आणि त्यांनाही चांगल्या पद्धतीनं विन विन सिच्युएशनमध्ये तेही चांगला बिझनेस करू शकले आणि मीही करू शकलो. त्यामुळे जो कोल्हापूरचा बाणा म्हणजे एंटरप्रिनरशिप, जी कोल्हापूरची ख्याती आहे, तो एंटरप्रिनरशिप सुद्धा मला शिकागोमध्ये शिकत असताना खूप चांगल्या पद्धतीने उपयोगी पडला. तिथं मी इंग्रजी हा विषय देखील तिथल्या कम्युनिटी स्कूलमध्ये शिकवायचो. त्यामुळं
छत्रपती शाहू महाराजांच्या नगरीतनं आलेला मी असल्यामुळं या सगळ्या गोष्टी सगळ्या लोकांना कशा शेअर करता येतील, आपल्या समाजाला एकत्र घेऊन आपल्याला उद्योगधंद्यामध्ये पण कसं पुढे नेता येईल, ह्या सगळ्या गोष्टी मी त्याच्यामध्ये पूर्ण केल्या. अगदीच. आणि आपल्या ज्ञानाचा किंवा अनुभवाचा एक फायदा आपल्याला नेहमीच होत असतो आणि तो फायदा तुम्ही ज्या संस्थांमध्ये काम करतात त्यांना मग कसा करून देता? आता तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे मी आत्तापर्यंत फायनान्शियल सेक्टर म्हणजे FMCG असेल, बँकिंग सेक्टर असेल, सहकार असेल, क्रीडा असेल, साहित्य असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये काम केलेलं आहे. पण याच्यामध्ये मी ज्या अर्थतज्ञ म्हणून ज्यावेळी काम करतो त्यावेळी त्याच्यामध्ये वेगवेगळे फंक्शन्स असतात. मग फायनान्स असेल, सेल्स असेल, मार्केटिंग असेल, एंड टू एंड सप्लाय चेन असेल, टेक्नॉलॉजी असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये कस्टमर सर्व्हिस असेल, या सगळ्यामध्ये जो आंतरराष्ट्रीय लेवलचा जो माझा अनुभव आहे, कारण आता कुठलीही कॉम्पिटिशन ही लोकल राहिली नाही तर ती ग्लोबलच झालेली आहे. त्यामुळे कुठले आपल्या बॉर्डर्स आहेत ते आता हळूहळू डिसअपिअर व्हायला लागले. त्यामुळे तुम्ही जरी कुठेही काम करत असला तरी तुमची कॉम्पिटिशन ही नेहमी ग्लोबल प्रोडक्टची असते. आणि या पद्धतीचे जे स्पेसिफिकेशन्स आहेत ना, ॲग्रिकल्चरमध्ये असणारे आपले झाडांसाठी असेल किंवा फळांसाठी असणार त्याचे जे स्पेसिफिकेशन्स आहेत त्या पद्धतीनं आपल्याला महाराष्ट्रामध्ये किंवा कोल्हापूरमध्ये कशा पद्धतीनं ती झाडं जगवता येतील त्या पद्धतीचे स्पेसिफिकेशनचे ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स आपल्याला तयार करता येईल. मग त्याच्यामध्ये आवोकाडो असू शकतं, आंबा असू शकतो, नारळ असू शकतो, चिक्कू असू शकतो, डाळिंब असू शकतात. त्या पद्धतीचे स्पेसिफिकेशन्स मला माझ्या अनुभवातून इथं देता येतात. बँकिंग सेक्टरमध्ये सुद्धा लेटेस्ट टेक्नॉलॉजी काय आहेत, त्याच्यानंतर दुधाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा जर मी बघितलं तर लेटेस्ट टेक्नॉलॉजी म्हणजे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी असेल, ज्याच्यामध्ये डायरेक्ट कन्झ्युमरला आणि शेतकऱ्याला कसं जॉईन करता येईल, त्याचं फूड ट्रेसेबिलिटी कशी असावी, या सगळ्याचा उपयोग त्याच्यामध्ये होतो. बँकिंग सेक्टरमध्ये असताना तुम्ही लेटेस्ट टेक्नॉलॉजी वापरून आपल्या कस्टमरला किंवा कन्झ्युमरला घरात बसून तुम्ही त्याचं अकाउंट कसं ओपन करता येईल, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि या गोष्टी करत असताना जो लेटेस्ट ट्रेंड असणं, जो भविष्यामध्ये जे डेव्हलप कंट्रीज आहेत त्याचा अभ्यास करून आपल्या इथं आपले जे तरुणी आहेत त्यांच्यामध्ये ह्या जे स्टार्टअप्स असतील किंवा त्या स्टार्टअप्समधून असणाऱ्या कल्पनांसाठी लागणारे पेटंट असतील किंवा त्या पेटंटचे जे PhD स्टुडंट्स काम करतात त्या पेटंटचं कमर्शियलायझेशन कशा करता येईल, या सगळ्याची माहिती मला असल्यामुळं मला वाटतं हा अनुभव कोल्हापूर जिल्ह्यातल्या संस्थांना असेल किंवा कोल्हापूर असलेले जी कॉलेजेस आहेत ज्याच्यामध्ये मी जाऊन स्वतः करिअर गायडन्स करतो, त्यांच्यासाठी लागणाऱ्या स्वयंरोजगारामध्ये पतपुरवठा नसेल तर तो कसा करता येईल, पेटंटचं कमर्शियलायझेशन असेल किंवा त्या असलेल्या स्टार्टअप्सला मोठ्या स्केलवर करण्यासाठी व्हेंचर कॅपिटलिस्ट असतील, या सगळ्यांची मदत मी प्रयत्न करू शकतो की या आपल्या लोकांपर्यंत पोचावीत, कोल्हापूरच्या जनतेपर्यंत पोचावीत, महाराष्ट्रापर्यंत पोचावी. हा एक प्रामाणिक प्रयत्न मी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स असेल किंवा गोशिमा असेल किंवा स्मॅक असेल किंवा उद्यमनगर कोल्हापूरची असेल, जिथं कस्टमाइज इंडस्ट्रियल सोल्युशन असतात, या सगळ्या गोष्टींना प्लॅटफॉर्म देणं हे सगळ्यात माझी महत्त्वाची जबाबदारी मी याच्यातून देत असतो. तर जसं तुम्ही सांगितलं की भारतात परत आल्यानंतर परदेशात केलेल्या कामाचा अनुभव आणि भारतात देखील वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तुम्ही काम केलंय, जसं कृषी क्षेत्र असेल, बँकिंग असेल, शिक्षण असेल, आणि याच सगळ्या अनुभवाच्या जोरावर आता कोल्हापुरात देखील एक मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या पातळीवर सरांचं काम सुरू आहे आणि त्याच कामाबद्दल आपण सरांकडून आणखीनही जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमात आपलं स्वागत. मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमात आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर चेतन नरके. तर ब्रेकवर जाण्यापूर्वी तर तुम्ही सांगितलं की कसा नेमका प्रवास होता परदेशातून भारतात येईपर्यंतचा, मात्र भारतात आल्यानंतर देखील कामाला सुरुवात झाली आहे आणि गेल्या काही 4 वर्षांचा जर आपण विचार केला तर यामध्ये जोमाने काम सुरू आहे. यात काही लक्षात राहतील असे क्षण किंवा अनुभव ते देखील आमच्यासोबत शेअर कराल का? नक्कीच मॅडम. आता जर दूध क्षेत्रामध्ये बघितलं तर मी गोकुळच्या माध्यमातून जे चांगले दर असतील दुधाचे असतील किंवा चांगल्या मेडिकल सर्व्हिसेस असतील किंवा प्रशिक्षण असेल किंवा आर्टिफिशियल इन्सॅमिनेशन असतील, या गोष्टी सगळ्या 7 ते 7.5 लाख शेतकऱ्यांपर्यंत आम्ही पोचवायचा प्रयत्न करतो कोल्हापूर जिल्ह्याच्या माध्यमातून. आणि पण मी स्वतःच्या जोमावर ॲक्च्युली मला लक्षात आलं की शेतकऱ्याला जो भूमिहीन आहे किंवा महिला बचत गटात किंवा सुशिक्षित बेकार आहेत यांच्यासाठी जर पशुसंवर्धनामध्ये यायचं असेल तर त्यांना इनिशियल कॉस्ट जी असते गाई किंवा म्हैस घेण्यासाठी ती आत्ता त्यांच्याकडे ते पैसे अवेलेबल नव्हते. मग त्याच्यासाठी मी कॅबिनेटमधून काम करून
आता नाविन्यपूर्ण योजनेच्या मध्ये झेडपीच्या माध्यमातून 70,000 रुपये गायीसाठी आणि 80,000 रुपये म्हैशीसाठी, आणि कॅटेगरीमध्ये असेल तर 1,05,000 रुपये गायीसाठी आणि 1,20,000 रुपये म्हैशीसाठी, असं कॅबिनेटमधून मी बिल पास करून आणलं आणि ते आपल्या शेतकऱ्यांना पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये त्याचा उपयोग होणार आहे. त्याच्यानंतर गोठ्यामधली इंटर्नशिप हा त्यातला एक नवीन इनिशिएटिव्ह मी रेखावर साहेब म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुरू ठेवला. त्याच्यामध्ये जवळपास 90 महिला आणि जवळपास एक 20 ते 30 पुरुष अशा पद्धतीची पहिली बॅच होती. त्याच्यामध्ये आम्ही 7 दिवस पूर्ण जे टेक्निकल जे प्रोफेशनली पशुसंवर्धन करण्यासाठी लागणारं पशुपालनाचं असणारं अॅनॉटॉमी असेल किंवा प्रत्येक लिटर मागेचा खर्च असेल, पशुखाद्याचा त्याचं प्रमाण असेल किंवा त्याचे लागणारे वॅक्सिनेशन असेल, ह्याची पूर्ण टेक्निकल माहिती 7 दिवस ही क्लासरूममध्ये घेतली गेली आणि 7 दिवस त्यांना गोठ्यामध्ये गाई म्हशी धुण्यापासून, त्यांना मिल्किंग त्याचं धार करण्यापासून, त्याला वॅक्सिनेशन देण्यापासून या सगळ्या गोष्टी आम्ही त्या शेतकऱ्यांना आणि महिलांना शिकवल्यात. आणि त्याच्यासाठी लागणारा पतपुरवठा या देखील आम्ही त्यांना नॅशनल बँकेच्या माध्यमातून किंवा कोऑपरेटिव्हच्या माध्यमातून आम्ही अवेलेबल करून दिलं. थोडक्यात सांगायचं तर चारा व्यवस्थापन असेल आणि चाऱ्याचं महत्त्व किती आहे, कारण एका जनावरावर तुम्हाला 5 गुंठ्याचं चाऱ्यासाठी जमीन ठेवावी लागते, त्यासाठी 2.5 गुंठ्यामध्ये काय करावं लागेल, जो नेपियर किंवा सुपर नेपियर, या सगळ्या टेक्निकल गोष्टी आम्ही त्यांना शिकवल्या. त्याच्यानंतर बँकिंग सेक्टरमध्ये बघायला गेलं तर मी युथ बँकेसारखी असलेली 35A मधली बँक सोडवून ही महाराष्ट्रातली पहिली बँक अशी आहे जी 35A मधून निघून आता नॉर्मली रुटीनला लागलेली आहे आणि चांगल्या पद्धतीनं सर्व्हिस ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ती देत आहे. त्याच्यानंतर चंदगड सारख्या तालुक्यामध्ये मला लक्षात आलं की काजू बोर्ड हे तितकंच महत्त्वाचं आहे, कारण तो महत्त्वाचा पीक तिथं घेतलं जातं आणि त्याच्यामध्ये बरेच लोकांनी प्रयत्न केले. त्याच्यामध्ये मीही चांगल्या पद्धतीनं सचिवांशी फॉलोअप केला, मुख्यमंत्र्यांशी फॉलोअप करून चंदगडमध्ये फायनली आपलं काजू बोर्ड तिथं प्रस्थापित झालेलं आहे, ज्याचा माझा लोकल चंदगड आजरा गडिंग्लज मधल्या शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने उपयोग होईल. बँकिंग क्षेत्रामध्ये मी सांगितलेलंच आहे, जसं RBIनं सुद्धा माझं त्याच्यामध्ये कौतुक केलं की 35A मधून काढलेली बँक आणि त्याच्यामध्ये लागणारी पुढची मदत, मग त्याच्यामध्ये अडचणीतले साखर कारखाने असतील, सूतगिरणी असेल, तर त्याच्यासाठी सुद्धा मी लोकांना माझं फ्री ऑफ कॉस्ट कन्सल्टेशन किंवा त्याच्यासाठी लागणारं मार्गदर्शन पूर्णपणे देतो आणि RBI त्याच्यासाठी मला नेहमीच प्रोत्साहन देत असते. एज्युकेशन सेक्टरमध्ये देखील मी अरुण नरके फाउंडेशनच्या माध्यमातून जवळपास आजपर्यंत 4,800 विद्यार्थी स्पर्धा परीक्षेतून पास होऊन आणि ग्रामीण भागातले ज्यांच्याकडे एक वेळेचं जेवायची पण अडचण असते अशा लोकांना आम्ही पायावर उभं केलं. आत्ता हे विद्यार्थी जवळपास 750-800 PSIs आहेत, तलाठी आहेत, तहसीलदार आहेत, उपजिल्हाधिकारी आहेत, असे बऱ्याच ठिकाणी एका वेळी कुठल्याही मंत्रालयात गेलं तर 40 ते 50 विद्यार्थी ही आज फाउंडेशनचे असतात. त्याच पद्धतीने आमचे 4 जवळपास रेसिडेन्शियल कॉलेजेसच्या माध्यमातून आणि 2 डे स्कूलच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या भागातील मुलामुलींना चांगल्या पद्धतीचं शिक्षण देतो आणि त्याच्यासाठी लागणारं इंडस्ट्रियल कोलॅबोरेशन थ्रू त्यांना जॉब पण मिळवण्याचा आम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न करतो. माझ्या आत्ताच्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून इंडस्ट्रियल कोलॅबोरेशन आणि थायलंड गव्हर्नमेंटच्या वाणिज्य सल्लागार आणि अर्थ मंत्रालयाच्या ह्याच्यातून इंडस्ट्रियल कोलॅबोरेशन इंटरनॅशनली कसे करता येईल, आपल्या असणाऱ्या उद्योगधंद्याला चांगल्या पद्धतीनं कसं मार्केट देता येईल, कोल्हापुरात जे वेगवेगळ्या 3 इंडस्ट्रीज आहेत त्यांना सुद्धा कसं त्याचे पॅटलॉग करून आपल्या लोकांना बिझनेस वाढून महाराष्ट्रात सुद्धा चांगल्या पद्धतीनं बाहेरच्या देशातलं करन्सी किंवा चलन कसं आणता येईल या गोष्टीचाही मी विचार केला. जर तुम्ही एम्प्लॉयमेंट सेक्टरमध्ये बघितलं तर मी जे आत्ता स्वयंरोजगार आणि रोजगार माध्यमातून प्रत्येक कॉलेजेसमध्ये जाऊन त्यांना मार्गदर्शन करतो, माझा अनुभव शेअर करतो. एखाद्या विद्यार्थ्याला बाहेर देशात शिकायला जायचं असेल तर कशा पद्धतीनं त्याचा पतपुरवठा करता येईल, कसे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं इंटर्नशिप मिळता येतील, त्याच्यासाठी लागणारे कोलॅबोरेशन्स असतील. त्यामुळं या सगळ्या गोष्टी रोजगार आणि स्वयंरोजगारामध्ये पतपुरवठा, व्हेंचर कॅपिटलिस्ट या सगळ्या गोष्टींचं मी मार्गदर्शन कॉलेजच्या माध्यमातून मी करत असतो. हेल्थमध्ये सुद्धा थॅलेसिमिया सारख्या रोगामध्ये लागणारं जे लेटेस्ट टेक्नॉलॉजी थायलंड सारख्या देशामध्ये BDMS सारखे ग्रुप आहेत त्यांच्याबरोबर कोलॅबोरेशन करून आपल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं मी काम केलेलं आहे. महिला बचत गटाला सुद्धा लागणारे त्यांचे जे सपोर्ट आहे त्यांच्यासाठी असणारे व्यवसाय किंवा त्यांचे प्रोडक्ट्स कसे आपल्याला करता येईल याचा मी प्रयत्न करतोय. अगदीच. तर आतापर्यंत खास तरुणाईसाठी जर उल्लेख केला तर मोठ्या प्रमाणावर तुम्ही काम केलं आणि त्याची पोचपावती म्हणून जसा तुम्ही उल्लेख केला की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अगदी गव्हर्नमेंट ऑफिसर देखील ही तरुण मुलं झालेली आहेत. तुमच्या नजरेतून जर या तरुणाईकडे पाहायचं असेल तर तुम्ही नेमकं कसं पाहता आणि या तरुणाईला तुम्हाला काही संदेश देखील द्यायचा आहे का?
या तरुण आणि तरुणीला मला एकच सांगावंसं वाटतं की आयुष्यामध्ये कुठंही शॉर्टकट नसतो. तुम्हाला परसिस्टन्स, पेशन्स, हार्डवर्क आणि डेडिकेशन ह्या 4 सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि हे केल्याशिवाय तुम्हाला कुठलेही सक्सेस मिळणार नाही. तुम्हाला हार्डवर्क हे करावंच लागेल. मला वाटतं आपण नेहमी विचार करतो की मला रोजगार किंवा नोकरी कुठं मिळेल. आता या वेगळ्या ज्यावेळी लोकल टू ग्लोबल कॉम्पिटिशन आता ओपन झालेली आहे, तर त्यावेळी त्या सगळ्या तरुणाईने विचार केला की आपण नोकरी घेण्यापेक्षा नोकरी देणारे कसे होऊ शकतो. आणि हे मला एक लक्षात आलं की मी ज्यावेळी लोकसभेच्या संपर्क दौऱ्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या वेगवेगळ्या तालुक्यात जातोय, त्यावेळी लक्षात येतं की चंदगड, आजरा, गडिंग्लज किंवा या भागातली मुलं ही गोव्यामध्ये किंवा मुंबईमध्ये निघून गेलेत आणि फक्त म्हातारी माणसं घरी राहिलेत. आणि असं होऊन चालणार नाही. ही कोल्हापुरातलं टॅलेंट किंवा कुठल्याही गावातलं टॅलेंट हे गावात राहिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी लागणारे उद्योगधंदे, क्लस्टर्स असतील किंवा नवीन मोठ्या कंपन्या असतील, ते आपल्या भागात येणं, त्या तरुण तरुणांना तिथं जॉब मिळवून देणं, SMEच्या माध्यमातून त्यांनी स्वतःचा उद्योगधंदा निर्माण करणं ही आजच्या काळाची गरज आहे. भारताची शक्ती ही तरुण वर्ग आहे आणि या तरुण वर्गाला प्रॉपर प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. मला वाटतं कॅपिटल कधी कधी इश्यू असतो, त्यामुळे तरुणांनी याचा विचार केला पाहिजे की आपण कुठल्याही क्षेत्रात जरी गेलो तर आपण फार्मर्स प्रोड्युसर कंपनी तयार करू शकतो ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये किंवा सहकारच्या माध्यमातून कॅपिटल गोळा करून आपण कुठलाही, जसं आपण डेअरी किंवा भाजीपाला संघ तयार करतो त्या पद्धतीने तुम्ही रिक्षा करू शकता, टॅक्सीचं संघटना करू शकता, कुठल्याही प्रकारे सहकार हा प्लॅटफॉर्म धरून ज्याच्यामध्ये करू शकता आणि कॅपिटल रेज करू शकता. थोडक्यात मी एवढंच सांगेन की शेतीला आपल्याला वेगळ्या पद्धतीनं बघावं लागेल, ॲडव्हान्स पद्धतीनं बघावं लागतं. एखादा भाजी विकणारा साधा माणूस असेल तर तो भाजी विकू शकतो, पण एखादा माणूस कोल्हापुरात भाजी विकतो आणि एखादा माणूस लंडनमध्ये पण विकतो. त्यामुळे थोडक्यात सांगायचं झालं तर तरुणांनी पूर्णपणे आपल्या गावातच राहून टेक्नॉलॉजीचा वापर करून जास्तीत जास्त उद्योगधंदा कसा करावा, हार्डवर्क करावं, पेशन्स ठेवावा, परसिस्टन्स ठेवावा आणि हार्डवर्क करून आपलं सक्सेस मिळवा, ही माझी कळकळीची त्यांना विनंती असेल. अगदीच. आणि या खास तरुणांसाठी तुमच्याकडे देखील भविष्यात वेगवेगळे प्लॅन्स आहेत, त्यामुळे आपलं शहर सोडून त्यांना बाहेर जाण्याची गरज नाहीये, कारण स्वतः कोल्हापुरात त्यांच्यासाठी येणाऱ्या काळात वेगवेगळ्या संधी नक्कीच उपलब्ध होणार आहेत. अगदीच. तर आज तुम्ही ते आलात आणि तुमच्या या संपूर्ण व्हिजन बद्दल आम्हाला इतकी महत्त्वाची माहिती दिली. तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. त्याचबरोबर मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमात वेळ झालीये इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.